वित्तीय प्रशिक्षण प्रदाता मणिबी इंस्टीट्यूट प्राइवेट लिमिटेड 1, 2 और 8 फरवरी को अमृतकाल विकसित भारत 2047 शीर्षक वित्तीय प्रशिक्षण प्रदाता मणिबी इंस्टीट्यूट प्राइवेट से 3 दिवसीय निवेशक प्रशिक्षण सम्मेलन अर्थात फिन लीड टेक कॉन्क्लेव का आयोजन करता है, जिसके संदर्भ में अधिक जानकारी आयोजित पत्र परिषद में मणिबी संचालिका शिवानी दानी वक्रे ने साझा की है। ये सम्मेलन पिछले 3 वर्षों से आयोजित किया जा रहा है, जिसमें नीति निर्माता और उद्योग के दिग्गज छोटे निवेशकों को निवेश के अवसरों और नुकसानों के बारे में मार्गदर्शन देते हैं। देश अमृतकाल से अपने भविष्य की ओर बढ़ता है, निवेश के अवसर भी बढ़ रहे हैं। उन अवसरों और नुकसानों पर भी इस कॉन्क्लेव में मार्गदर्शन किया जाएगा। इस वर्ष के सम्मेलन का उद्घाटन 1 फरवरी 2025 को साइंटिफिक सोसाइटी लॉन लक्ष्मीनगर में महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा किया जाएगा। इस कार्यक्रम में केडिया सिक्योरिटीज के प्रबंध निदेशक विजय केडिया और एनएसी के मुख्य बिजनेस डेवलपमेंट मैनेजर श्री राम कृष्णन भाग लेंगे। रविवार 2 फरवरी 2025 को शाम 6:30 बजे भारत सरकार के केंद्रीय वाणिज्य और उद्योग मंत्री पीयूष गोयल, मॉर्गन स्टैनली इंडिया के प्रबंध निदेशक रिगम देसाई और वेंचर कैटालिस्ट ग्रुप के सह संस्थापक अपूर्व शर्मा उपस्थित रहेंगे। इस अवसर पर भारतीय अर्थव्यवस्था, निवेश, शेयर बाजार और धन सृजन जैसे विषयों पर मार्गदर्शन प्रदान किया जाएगा। सम्मेलन का समापन शनिवार 8 फरवरी को शाम 6:30 बजे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी द्वारा किया जाएगा। इस समारोह में उद्योगपति रमेश दमानी भी उपस्थित रहेंगे। स्वागत करते माझ्यासोबत माझे सहकारी श्रवण रोकडे आणि आमच्या टीमचे इतर सहकारी उपस्थित आहेत। आपण 1, 2 आणि 8 तारखेला अमृतकाल या नावाने एक कार्यक्रम घेतोय। नॅशनल स्टॉक एक्सचेंज, वेंचर कॅटलिस्ट आणि मणिबी इन्स्टिट्यूट यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने तो कार्यक्रम होणार आहे। मागील 10 वर्ष स्पेसिफिकली 2014 पासून आपण मोठ्या प्रमाणात मणिबी मंथ नावाचा एक आर्थिक साक्षरतेचा कार्यक्रम करतो। मणिबी इन्स्टिट्यूट 2008 पासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे। आर्थिक साक्षरतेमध्ये एव्हाना संपूर्ण देशभरामध्ये 50 लाखापेक्षा जास्त लोकांपर्यंत आर्थिक साक्षरता पोहोचवण्याचा काम आपण करत आहोत। आणि 2014 ला मग देवेंद्रजींचं असं एक मार्गदर्शन आणि सूचना होती की याला थोडं मोठ्या स्तरावर केलं पाहिजे आणि मग आपण मणिबी मंथ म्हणून आपण कार्यक्रमाची सुरुवात केली। आपण 4 वेगवेगळे वक्ते या कार्यक्रमाला आणत होतो आणि या वर्षी सुद्धा आपण मागील 2 वर्षापासून आपण सेंटर पॉइंटला हा कार्यक्रम करतोय आणि या वर्षी आपण हा कार्यक्रम 2 दिवस सायंटिफिक सोसायटीचा लॉन आणि 1 दिवस सेंटर पॉइंटला करणार आहोत। तारखा उशिरा अप्रूव्हल आला, त्यामुळे हॉलच्या अवेलेबिलिटीमुळे आपण असं वेगवेगळ्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या लोकेशनवर करतोय। पहिले 2 दिवस याची सुरुवात आपले सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये होईल। 1 तारखेला दरवर्षी युनियन बजेट होत असतं, तर युनियन बजेटचं अनालिसिस सेम डेला हे देवेंद्रजी फडणवीस करतात। देवेंद्रजी मागील बऱ्याच वर्षांपासून बजेट अनालिसिस करतात, नागपूरकरांना ते नवं नाहीये, पण मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले 5 वर्ष आणि नंतर आता हे 2.5 वर्ष आणि पुन्हा ही नवी टर्म याच्यामध्ये दुसऱ्यांदा देवेंद्रजी बजेटचं अनालिसिस करणार आहेत आणि त्याच दिवशी करणार आहेत। पहिल्या दिवशी सोबतीला एक विजय केडिया, हे स्टॉक मार्केटचे स्टॉलवर्ट आहेत, बऱ्यापैकी मोठं नाव आहे विजय केडिया यांचं। सोशल मीडियावर बऱ्यापैकी प्रसिद्ध असतात आणि सिंगल जनरेशन एवढी मोठी स्टॉक मार्केटमधनं वेल्थ बनवणारे जे काही प्रमुख लोक आहेत त्यामध्ये विजय केडिया यांचं नाव घेण्यात येतं। सो ते पहिल्या दिवशी असणार आहेत। सोबत नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे एक मोठे अधिकारी रामकृष्णन सीईओ आहेत, ते असणार आहेत। सो असे 3 जण पहिल्या दिवशी असतील। दुसऱ्या दिवशी मॉर्गन स्टॅनलीचे एमडी रिगम देसाई आणि वेंचर कॅपिटलिस्टचे फाउंडर अपूर्व शर्मा हे असणार आहेत। मॉर्गन स्टॅनली एक जगातली खूप मोठी विख्यात कंपनी आहे, त्यांचे एमडी आणि भारत पे असे रोईवरून्स असतील किंवा वाव मोमोज असतील, या सगळ्या स्टार्टअप्सचं इन्क्युबेशन किंवा पहिलं इन्व्हेस्टमेंट ज्यांनी केलं, ज्यांनी शोधलं, ते म्हणजे अपूर्व शर्मा, तर ते दुसऱ्या दिवशी असणार आहेत। आणि 8 तारखेला आपण या पूर्ण आर्थिक साक्षरता अभियानाची सांगता करणार आहोत। 8 तारखेला तो कार्यक्रम, पहिले 2 कार्यक्रम सायंटिफिक सोसायटीच्या लॉनमध्ये होतील आणि 8 तारखेचा कार्यक्रम हा पुन्हा सेंटर पॉइंटमध्ये होईल, याच हॉलमध्ये मोठा करून। तेव्हा नितीनजी स्वतः याच्या सांगतेला असतील आणि रमेश दमानी, ज्यांना नवाब ऑफ दलाल स्ट्रीट म्हणून ओळखलं जातं, फार मोठं नाव आहे स्टॉक मार्केटमधलं पुन्हा, सो ते आणि नितीनजी असं या कार्यक्रमाची सांगता 8 तारखेला 8 फेब्रुवारीला करणार। आपले 3ही कार्यक्रम संध्याकाळचे आहेत। 6:30 वाजता कार्यक्रम सुरू होतील, 6:30 ते 8:30 किंवा 8, 8:30 जसे वक्ते खुलतात आणि जसे बोलतात तसा ते 3ही कार्यक्रम होतील।
जो 3 दिवसीय या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे की जास्तीत जास्त जनतेला या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. जे सगळे लोक आपल्याला CNBC, झी बिझनेस किंवा अशा सगळ्या आर्थिक विषयाच्या टीव्ही चॅनल्सवर किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बघायला मिळतात, ते सर्व लोक नागपुरात थेट आपल्याशी संवाद साधणार आहे. तेव्हा आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करते की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोचावा आणि सामान्य जनतेने याचा आस्वाद घ्यावा. कुठली टिप, जॉब अपॉर्चुनिटी कैसे निकलेगी पता नहीं, लेकिन इन्वेस्टमेंट अपॉर्चुनिटी और इस क्षेत्र में क्या जॉब अपॉर्चुनिटी है उसके बारे में मार्गदर्शन जरूर हो. सर 10 रुपए रोज से आप निवेश कर सकते हैं, तो जो व्यक्ति 10 रुपए रोज से निवेश कर सकता है वो भी इसमें स्वागत है उनका भी, और जो बड़े निवेशक है जो करोड़ों में निवेश करते हैं उनका भी इसमें स्वागत है. वेंचर कैपिटलिस्ट जो हमारी सहयोगी है उनका एक स्टॉल यहाँ पर रहेगा, और वेंचर कैपिटलिस्ट ये निवेश ही करती है इन्वेस्टर के तौर पर. उन्होंने काफी स्टार्टअप्स जिसका उल्लेख शुरू में किया कि भारत पे ओयो रूल्स ये सारे इसमें ये एंकर इन और एंजल इन्वेस्टर बन के ये उभरे हैं. सो वहाँ पर वो उसके बारे में खुद रजिस्टर कर सकते हैं स्टार्टअप, और फिर उनकी जो कोई भी प्रक्रिया होगी ड्यू डिलिजेंस करने की, कंप्लायंस फुलफिल करने की, उसमें से अगर वो जाता है तो उनको भी उसका लाभ मिल सकता है. जय हिंद. मी शिमानी दाणी वखरे मनीबी इन्स्टिट्यूटची डायरेक्टर आहे. 1 फरवरी, 2 फरवरी आणि 8 फेब्रुवारीला आपण नागपुरात एक कार्यक्रम करतोय ज्याचं नाव आहे अमृतकाल. नॅशनल स्टॉक एक्सचेंज, मनीबी इन्स्टिट्यूट आणि वेंचर कॅपिटलिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होतोय. आर्थिक साक्षरता या विषयाअंतर्गत स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, PMS, स्टार्टअप या सगळ्या विषयांवर चर्चा या कार्यक्रमामध्ये होणार आहे. 1 तारखेला याची सुरुवात सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि विजय केडिया यांच्या मार्गदर्शनाने होईल. 2 तारखेला मॉर्गन स्टॅनलीचे MD रिदम देसाई आणि वेंचर कॅपिटलिस्टचे फाउंडर अपूर्व शर्मा यांचं मार्गदर्शन होईल. आणि 8 तारखेला याची सांगता होणाऱ्या नितीनजी गडकरी आणि रमेश धमानी यांच्या मार्गदर्शनाने. आपल्या सर्वांना विनंती आहे की या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. ज्या लोकांना आपण टीव्हीवर बघतो त्या लोकांना थेट नागपुरात ऐकण्याची संधी मिळते. आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोक येतील. 1 आणि 2 तारखेचा कार्यक्रम सायंटिफिक सोसायटीच्या लॉनमध्ये आणि 8 तारखेचा सेंटर पॉइंटला होणार आहे. 6:30चा कार्यक्रम जरी असला तरी 6 वाजताच आपली जागा निश्चित करावी एवढी विनंती. ये जानकारी पत्रकार परिषद में उपस्थित मनीपी की संचालिका शिवानी दानी वखरे इनके द्वारा की. इस समय आशुतोष वखरे और शैलेश सांडेल भी उपस्थित थे. कैमरा पर्सन सुभाष बुटले के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट.